करा चालू. बघा आता मूनचं अर्थच्या अबाउट असणारं जे ऍसलरेशन आहे त्याला सेंट्रिपिटल ऍसलरेशन म्हणतो. आणि या सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल ऍसलरेशन आवश्यक असतं. या मूनच्या अर्थच्या सेंटर पासूनच्या असणाऱ्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि मग न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार F इक्वल टू ma म्हणजेच दी सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्टेड ऑन मून is also inversely proportional to square of that distance. म्हणजे ऍक्ट होणारा जो फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स हा सुद्धा या दोघांच्या सेंटर टू सेंटर जे काय डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि मूनच्या मासला, हे मूनचं मास आहे बरं का, स्मॉल एम, मूनच्या मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. त्याचबरोबर according to Newton's third law, force is never comes alone. जेवढा फोर्स अर्थ याच्यावर एक्झर्ट करते तेवढाच फोर्स मून पण एक्झर्ट करतो. आणि मग या अर्थवर असणारा मूनचा फोर्स त्याला Fe म्हणतो मी. Fe इज प्रोपोर्शनल टू, आता अर्थचं मास येईल अपॉन आर स्क्वेअर, डिस्टन्स मात्र तेच येईल. आणि मग या दोन्हीवरून न्यूटनच्या म्हणण्यानुसार आता दोन्ही एकच आहेत. मून अर्थवर लावलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि अर्थनं मूनवर लावलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन्ही एकच आहेत. आणि ते दोन्ही किंवा कुठला एक मूनच्या मासवर डिपेंड आहे, तसा अर्थच्या मासवर सुद्धा डिपेंड आहे. अर्थचं मास मी कॅपिटल एम घेतलंय, मूनचं स्मॉल एम घेतलंय. आणि मग एकत्रितपणे आपण असं म्हणू शकतो F is directly proportional to capital M into small m divided by r square. झाला बघा हा न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि मग हा लॉ न्यूटन अशा पद्धतीनं फॉर्म्युलेट करतो. The force of attraction between inanimate bodies किंवा every body always attract to another body with the force whose magnitude is directly proportional to product of masses of the two bodies and inversely proportional to square of the center to center distance between them. किंवा the force of attraction exerted by any inanimate body on another inanimate body. Inanimate म्हणजेच निर्जीव, लक्षात घ्या. Have a magnitude directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distance between them. अशा पद्धतीनं हा लॉ न्यूटननं ह्या कॅल्क्युलेशन वरून फॉर्म्युलेट केला आणि तो युनिव्हर्सल आहे. न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे ह्या दोन बॉडीज घेऊन युनिव्हर्स मध्ये कुठेही जाऊ शकता तुम्ही. ह्या लॉ मध्ये काही फरक पडत नाही. आणि मग यातला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो. बघा यातला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला G m अपॉन आर स्क्वेअर. बघा आणि या G लाच म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर kg. हे लक्षात घ्या. ते काय युनिट आपण हे बघा न्यूटन स्क्वेअर मीटर आणि मास इंटू मास म्हणजे स्क्वेअर kg, तो खाली आला. अशा पद्धतीनं हा न्यूटनचा लॉ झाला मून आणि अर्थच्या बाबतीत. न्यूटन म्हणतो मून आणि अर्थच पाहिजेत असं नाही. कुठल्याही दोन बॉडीज घ्या, दोन्ही अगदी मायक्रो असले तरी चालतील, दोन्ही मॅक्रो असले तर चालतील, एक मॅक्रो आणि एक मायक्रो असली तरी सुद्धा हरकत नाही. अशा पद्धतीनं कुठल्याही दोन बॉडीज M1 आणि M2 मासच्या एकमेकाच्या सेंटर टू सेंटर R एवढ्या डिस्टन्स वर जर ठेवल्या
तर they are attracted force directly proportional to m1 m2 product of their masses and square of the distance between them आणि proportionality constant जी आहे अशा पद्धतीनं युनिव्हर्सली हा ग्रॅव्हिटेशनल लॉ न्यूटननं मांडला. आता थोडासा हा लॉ वेक्टर फॉर्म मध्ये, हे झालं मॅग्निट्यूड नुसती. आता थोडासा हा लॉ आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये व्यक्त करायचा आहे, तो आपण पुढच्या लेक्चरला करूया. ओके, बाय.